नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिवसेना उभाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सनवणे यांच्या नेतृत्वाखाली मौजे मेथी येथील आमरण उपोषणकर्ते व शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. बोली केलेली होती, मग त्याच्या परत आम्ही त्यांना बोलल्यान घरी गेले आणि त्यांनी आमच्या बोलल्याबद्दल काही केलं नाही. त्याच्याकरता आम्ही उपोषणला बसलो. ऑफिसला बसले तर तेव्हा बी आम्हाला सांगितलं देऊ ते मला आम्हाला घरी वाट लावून दिलं आणि लगेच परत नाही म्हणून दिलं. लगेच परत आज गेलं. मग हे काय न्याय आहे का तुमचा? तुमचं काम चालू आणि आम्हाला बंद बांधून दिला आणि ते काम त्याच चालू राहावा ना. हे खरं आहे का तुमचं? सांगा. पैसे घेतलेले आहेत सांगा. जयकुमार रावळे यांनी. कशामुळे? ते प्रकल्प स्थगित चालू राहावा म्हणून आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला. सरकारनं 5 वर्षांनी बोली होती. 5 वर्षापर्यंत शेती केली नाही. त्यानंतर सर्व झालं. आम्ही जमीन दिली होती औषध प्रकल्पाला. आमचा प्रकल्प इंडस्ट्रियल एरिया होईल. आमच्या तालुक्याला 40,000 लोकांना रोजगार मिळेल या आशेने आम्ही जमीन दिली. सौर ऊर्जेला दिली नाही. सौर ऊर्जेला जमीन दिलेली नाही होती तरी त्यांनी विश्वासघात करून टाटाला आम्हाला विश्वासात न घेताना परस्पर हात मिळवणी केलेली आहे आणि ती मध्यस्थी रावळांनी केलेली आहे. ती गेल्या 6 दिवसापासून आमचे 8 लोक शेतकरी बांधव मेथी येथील टाटा सौर प्रकल्प जो आहे त्या ठिकाणच्या कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सनदशीर मार्गाने निवेदन देऊन त्या ठिकाणी उपोषण चालू आहे. आमरण उपोषण आहे. आता 21 तारखेला फक्त काही कार्यकर्ते काम तुमचं चालू आहे बुवा हे सांगायला गेले की बुवा आमची चर्चा चालू आहे, काम तोपर्यंत थांबवा बुवा, तुमचं आम्ही विनंती करतो, हात जोडतो. कोणालाही बरं वाईट बोलले नाही, कोणालाही धक्काबुक्की नाही, कोणालाही शिवीगाळ नाही. एवढं सांगण्यासाठी ते पण आणखी काही उपोषणाला बसलेले काही लोक गेले होते सांगायला. एवढंच त्या ठिकाणी घडलेलं आहे. याच्या पलीकडे काहीच घडलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जे फिर्याद दाखल झाली, जो फिर्याद दाखल करणारा तो कोण आहे? तो फिर्याद दाखल करणारा तो भुसावळचा गाजरेवाल. हा गाजरेवाल तिथं उपस्थित नाही. तो 21 तारखेचं हे फिर्याद दाखवत आहे. तो 22 तारखेला संध्याकाळी आला, तो पण उपोषण स्थळी आला नाही. परस्पर कार्यालयात भेटून परस्पर चालला गेला आणि तो फिर्याद इथं दाखल करतोय. मग आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना आणि सहनिरीक्षक साहेबांना विनंती केली, या पोलीस स्टेशनचा फुटेज द्या. त्या दिवसाचा ज्या दिवशी फिर्याद दाखल झाली, कोणत्या वेळेत झाली त्याचा फुटेज द्या. त्याचप्रमाणे तिथं पण टाटा कंपनीने सीसीटीव्ही लावलेले आहेत. ते सीसीटीव्ही चौकशी करा आणि दूध का दूध पाणी का पाणी. जर तुम्ही विनाकारण आदिवासी आणि एससी समाजाला अटकवायचा प्रयत्न करत असाल, तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होईल. कारण काही चुकी नसताना त्यांना घाबरवण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी हक्क मागू नये. त्यांनी संविधानिक हक्क आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा अधिकार आहे आंदोलनाचा आणि ते आंदोलन करताय सनदशीर मार्गाने आणि त्यांच्यावर बळाचा वापर करून, खोट्या केसेस करून आणि तुम्ही गुन्हा दाखल करताय. हे पाप कुठं फेडणार तुम्ही? तुम्हाला फेडावं लागेल हे पाप. गरिबांचा त्यांना कपडे नाही अंगावर, पोट भरून अन्न खायला नाही. तुम्ही पूर्ण त्यांना नागडं करून ठेवलेलं आहे. सगळी जमीन हिरावून घेतली. त्या जमिनीच्या अटी शर्तीचा भंग झालेला आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे ना, कलेक्टरांचा आदेश आहे. त्याच्यात आम्ही कलेक्टर मॅडमांशी पण भेटलो, त्यांच्याजवळ पण चर्चा झाली. यांनी हो सांगितलं अटी शर्तींचा भंग झालेला आहे ना. आणि तरी पण या शेतकऱ्यांचं असं काही म्हणणं नाही की बुवा आम्हाला जमीन परत देऊन द्या. आम्ही जमीन दिलेली आहे परंतु अटी शर्तींचा भंग झालेला आहे. तुम्ही आम्हाला आणि विहिरींचे पैसे दिलेले नाही. जी बागायत जमीन आहे ती जिरायत दाखवली, पैसे कमी मिळाले, नंतर देतो बागायतीचे पैसे अशी बोलणी झाली आणि त्याच्यानंतर दिले नाही. आमच्या हक्काचे पैसे आहेत ना, ते पैसे तर द्या. जो आमचा हक्क आहे तो द्या. आमचं काय म्हणणं नाही. आणि जर तुम्ही ते देत नसाल तर अटी आणि शर्तींचं भंग झालेला आहे. 5 वर्षात तुमचा प्रकल्प झाला नाही, 13 वर्ष झाला तुमचं खरेदी खत रद्द झालेलं आहे. हे मी नाही सांगत, कायदा सांगतो. आणि त्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे, खरेदी खताला जो कलेक्टरांचा आदेश जोडलेला आहे त्या आदेशामध्ये लिहिलेलं आहे, जर 5 वर्षात काय झालं नाही तर ही खरेदी रद्द होईल. अटी शर्तींचा भंग झाला तर ही खरेदी रद्द. याचा अर्थ आजच्या तारखेला ती खरेदी रद्द झालेली आहे. त्या जमिनीचे मालक हे आहेत पण तरी पण दावा सोडायला तयार आहेत. इतके भोळे बाबळे आदिवासी बांधव आहेत, एससी बांधव आहेत, आमचे
जनरल आणि ओबीसी समाजाचे 4-5 शेतकरी आहेत, बहुसंख्य हे लोक आहेत बिचारे. परंतु त्याबद्दल काही नाही, माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मी तर जात घालत नाही, जे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत हा खोटा गुन्हा मागे होत नाही, अगोदर खोटा गुन्हा मागे घ्या. आणि आमची खरी फिर्याद आमच्या ज्ञानेश्वर गिराशेला पोलिसांनी टाटा कंपनीमध्ये कोंडून मारलं, सगळ्यांनी, टाटावाल्यांनी पण मारलं. तो कोण आहे? तो नेत्रपाल. या सगळ्यांनी तिथं कोंडून त्याला मारलं. जर आंदोलनात गेला, जर इथं आला तर तुझे पाय तोडू असं सांगितलं. त्याच्यावर नाही काही कारवाई. आमचा काल एक, काय नाव तुझं? नरेंद्र धोबी, याला त्या तिथं पुलाचं काम चालू आहे SRC कंपनीचं. तर त्या पुलाच्या कामाजवळ अरे पाणी नाही मारत तुम्ही, एवढंच बोलले. सगळे पाईप काढून, पाईप घेऊन, व्हिडिओ आहे आमच्याकडे, पाईप घेऊन मारायला आले. याला मारलं, सगळं तो रक्तबंबाळ केलं, त्याचं डोकं फोडलं, खांदा फोडला. अरे हे काय चाललंय? म्हणजे या ठिकाणी बाहेरचा आंध्र प्रदेशचे लोक येतील आणि आमच्या मराठी बांधवांवर अन्याय करतील. का बरं आम्ही नाही करू शकता हे? परंतु मित्रांनो, आम्ही कायदेशीर मार्गाने जातोय. आम्ही पोलिसांचा, पोलीस प्रशासनाचा रिस्पेक्ट करतो, म्हणून आम्ही सनदशीर मार्गाने लढा देऊ. आणि या ठिकाणी हा जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे, आमचे सगळे पदाधिकारी, तर तालुका प्रमुख, नंतर आमचे शहर प्रमुख, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक, आम्ही सगळे या ठिकाणी या शेतकरी बांधवांना पाठिंबा देतोय. यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेच नाही, सक्रिय सहभाग घेऊ. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.